भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। कविश्रेष्ठाय गुरवे श्रीगोदातीरवासिने विठ्ठलाङ्घ्रिविलीनाय गणुदासाय ते नमः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सज्जन हो, आज आपल्या पुढे भगवान श्रीकृष्णाचं राजकारण किंवा भगवान श्रीकृष्णाची राजनीती हा विषय मांडायचा आहे. आज ज्या अर्थाने राजकारण शब्द वापरला जातो त्या अर्थाच्या राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही आणि तसं नसल्यामुळेच हा विषय सांगण्यासाठी मी प्रवृत्त झालो. कारण तसा जर काही संबंध असता तर मला बोलायचंय ते सगळं मी बोलू शकलो नसतो आणि जे बोलू नये ते बोलणं भाग पडलं असतं. कारण आज राजकारण हे स्वार्थैक शरण आहे. स्वतःच्या स्वार्थाशिवाय, स्वतःच्या पदाशिवाय, स्वतःच्या मानमर्यादाशिवाय कोणत्याही क्षेत्रात कुणीही संपूर्ण देशाचा किंवा समाजाचा विचार करतो असं वाटत नाही. जे केलं जातं किंवा बोललं जातं तेवढंही केलं नाही तर आपल्याला कोणी खुर्चीवर बसू दिलं जाणार नाही म्हणून केलं जातं. यांच्या पुढेच देश नसतो, समाज नसतो. अगदी खरं बोलायचं तर खऱ्या अर्थाने, चांगल्या अर्थाने पक्ष सुद्धा नसतो. फक्त मी पक्षात साधलं तर पक्षात, या पक्षात साधलं नाही तर त्या पक्षात. आणि मग त्यातून सगळं राजकारण, संधी मिळाली की जे काय होतं ते आपण पाहतो. हो, चांगले नसतात तोपर्यंतच की जोपर्यंत त्यांना संधी नसती. ते एका चोराची गोष्ट मी ऐकली आहे की एक चोर चोरी करता करता रंगे हात सापडला. फार नाही, 50-200 रुपयाची काहीतरी चोरी होती, सापडला. त्यात आता सापडला. एक वकिलाने त्याला गाठलं, मी सोडवतो म्हणले तुला. तो म्हणला काय घ्याल? सध्या काय घेऊ नको, मी चांगला वकील आहे असं सांगत येईन म्हणले. सगळ्या सुटलास तर. जोडी चांगली जमली. त्या वकिलानं न्यायाधीशांच्या पुढे सांगितलं, महाराज, न्यायाधीश महाशय, मिलॉर्ड, हा तसा चोर नाही, याच्यावर पूर्वीचे कधी आरोप नाही, याचं कुठं नाव नोंदवलेलं नाही. हा अतिशय भुकेलेला होता
अन्नान्न झालं होतं याचं. सहज समोरून जाताना त्या टेबलावर त्याला नोटा दिसल्या, यानं तेवढ्या उचलल्या खिशात घातल्या. जर याला मनापासून चोरी करायची असती तर पलीकडे 2000 रुपये होते, ते यानं उचलले असते. हे ऐकलं आणि तो चोर रडायला लागला त्या कडेघरामध्ये उभा, मोठे मोठे हुंके द्यायला लागला. आणि त्याच्या वकिलाला आश्चर्य वाटलं, न्यायाधीशाला आश्चर्य वाटलं. न्यायाधीशाने विचारलं की अरे तुला रडायला काय झालं? काय सांगू म्हणले, महाराज पलीकडे 2000 रुपये होते, असं कळलं असतं तर मी उचलले नसते का म्हणलं, तिथे होते कळलंच नाही. हे आजच्या राजकारणाचं स्वरूप आहे की हा चांगला तोपर्यंतच आहे की जोवर याला संधी मिळाली नाही. मग ती संधी मिळाली, मग ते पक्ष सत्तेचं राजकारण असो, पक्षाचं राजकारण असो, संस्थेचं राजकारण असो, सार्वजनिक संस्थेचं राजकारण असो, सहकारी संस्थेचं राजकारण असो, कुठेही, अगदी शाळेपासून अपवाद नाही. असं सगळीकडे असत्याने, भ्रष्टाचाराने, दंभाने राजकारण लिडबिडलेलं असताना त्या राजकारणाशी काही संबंध नाही म्हणून मी इतकं सगळं बोलतो. राजकारण कसं असावं, राजकारणाचे आदर्श कोणते असावे, राजकारण कशाकरता करावं. कारण राजसत्ता जर चांगली नसेल तर चांगलं असून नसल्यासारखं होतं. आज आपला देश हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण. आमचा देश इतक्या प्राचीन परंपरेचा आहे, एवढ्या मोठ्या संस्कृतीचा आधार आहे. हो म्हटलं आणि नाही म्हटलं तरी कुठेतरी माणसाच्या मनामध्ये ती संस्कृती अजून जीव रूपाने बहुसंख्याकांच्या अंतःकरणात जीव धरू नये. आणि त्यामुळं इतक्या वाईट 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 लोकांच्या राजवटीत राहत असताना सुद्धा आपण इतके टिकून आहोत. जर आमची भूमी समृद्ध नसती आणि आमची परंपरा उज्ज्वल नसती तर आमचा केव्हा सोमालिया आणि इथिओपिया झाला असता. पण भूमी समृद्ध आहे, त्यामुळे सगळ्यांची पापं पचवून सुद्धा ती आम्हाला अजून पोटाला खायला घालते. पण हे किती दिवस चालणार? अशी जर लूट सुरू झाली तर भूमीच्या समृद्धतेला सुद्धा काही मर्यादा आहे की नाही? आपण त्या लक्षात घेणार आहोत की नाही? आज आपण निसर्गाचं शोषण करतो आहोत स्वार्थापायी, मतपेटीपायी, एकेका गटाला संतुष्ट करण्यासाठी. तेव्हा राजकारण चांगलं असावं लागतं. संस्कृत एक श्लोक आहे चांगला फार, त्यांनी म्हटलंय आन्वीक्षिकी त्रयी वार्ता सतीर विद्या प्रचक्षते सत्योपहीन सत्यस्ता दंडनीते विपरी. आन्वीक्षिकी म्हणजे आता ते सगळे साहित्याचे विषय, ह्युमॅनिटीज म्हणतात ज्यांना, ते सगळे विषय. त्रयी म्हणजे वेद, यात अध्यात्म आलं, वेद आले, संस्कृती आली. आणि वार्ता म्हणजे अर्थशास्त्र, व्यापार. या विद्या आहेत म्हणले 3 की ज्याच्या बळावर समाज उभा राहतो. पण या तिघी तोपर्यंतच साथ देतात, तोपर्यंतच उपयोगी पडतात जोपर्यंत दंडनीती म्हणजे राजनीती, राजशासन, राज्यपद्धती ही त्यांच्या पाठीशी असते. राजनीतीचा विपर्याय झाला की ह्या असून नसल्यासारख्या होत. आज या स्थितीचा आपण मूर्तिमंत अनुभव घेतो की असून नसल्यासारखं झालंय. वर्तमानपत्र उघडायची सोय नाही. बोलू नको ते बोलतात, करू नये ते करतात. कोणतं इतके वर बसलेले असतात, यांच्या अंताखाली शिक्षण झाले 2, 3, 4 सह प्रमुख, उप, निज, कितीतरी सचिव असतात खाली. आणि तरी सुद्धा साधं कसं बोलावं हे जर राज्यकर्त्यांना कळत नसेल तर मोठी खेदाची गोष्ट आहे की नाही? राजनीती, राजकारण किती चांगलं असेल, समाज व्यवस्था राजकारणामध्ये किती चांगली असेल, समाज कोणत्या पातळीवर जगत होता. दूरदर्शन होतं की नाही मला कोणीतरी विचारेल, मग त्याकडे दूरदर्शन होतं का?
ही स्वयंचलित वाहनं होती का प्रदूषण वाढवणारी? नव्हतं. टेरिलिन टेरिकॉटचे कपडे मिळत होते का? नव्हते. पण टेरिलिन टेरिकॉटचे कपडे मिळणं, घालणं आणि कातडी खराब करून घेणं हे कोणतं भूषण आहे? वैद्यकशास्त्राला विचारलं की कातडीला टेरिलिन टेरिकॉटचा स्पर्श चांगला नाही. आता त्या लहान लेकराला सुद्धा जबरदस्ती घालतात. तुम्ही काही करा, त्या लेकराची ते अत्याचार करू नका. मी एवढ्या करता सांगतोय आपल्याला की तिथे तो एक राजा आहे, उपनिषदातला राजा. तो आपली राजवट कशी आहे ते सांगतोय. तो म्हणतो नमेच स्तेनो जनपदे न कदर्यो न मद्यपः नाना हिताग्नि ना विद्वान न स्वैरी स्वैरिणी कुता. तो म्हणतो माझ्या राज्यात एकही चोर नाही, माझ्या राज्यात एकही कृपण नाही, माझ्या राज्यात कोणी अधार्मिक नास्तिक नाही, माझ्या राज्यात कोणी अशिक्षित नाही, माझ्या राज्यात स्वैराचारी पुरुष नाही, स्वैरिणी स्त्री असेलच कशी. माय मैलोनी ऐकून ठेव, जुन्या परंपरेमध्ये दोष कोणाला दिलाय ते. जाता येता सापडलं नाही कोणाचं बडविलं गुरुवाचं, त्या मनूला बडवायची सवय आहे म्हणून सांगून ठेवतो की हा उपनिषदांचा त्याच्या आधीचा राजा असेल कदाचित. तो म्हणतो न स्वैरी स्वैरिणी कुतः, माझ्या राज्यात कुणीही दुर्वर्तनी पुरुष नाही, दुर्वर्तनी स्त्री असेलच कशी. आता मला खरंच सांगा, याच्यापेक्षा चांगली राजवट संभवते का? आणि हा फार जुना इतिहास नाही. आपल्या देशामध्ये 6व्या-7व्या शतकातल्या परदेशी प्रवासांनी या लोकांच्या घराला कुलप घालण्याची सवयच नाही असं म्हटलेलं होतं. पडलेली वस्तू जिथे तिथे पडून राहत असे. कोकणामध्ये एका म्हाताऱ्या मिस्टरने मला सांगितलं होतं की तो ज्या गावात राहत होता त्या गावात एक सावकार सावकारी करणारा होता. तर त्या सावकाराच्या घरी ते कूळ यायचं, हे सावकारा पैसे पाहिजेत र, काय त्यांच्या कोकणी भाषा असेल. अरे मागचे जाणून दिले नाही, होय रे पुढच्या त्याला आणून देतो पण आता ह्या वेळेत नेट व्हावं. बरं जा त्या कोंडाळ्यात ठेवलेच घेऊन जा. किती पाहिजे? 15 रुपये घेऊन जा. त्या कुळानं 15 रुपये त्या कोपऱ्यात घेऊन द्यायचे कोंडाळ्यात. अरे सावकारा पैसे आणलेत रे. किती आणले रे? सगळ्याचं आणलं का मागच्या सुद्धा? नाही रे थोडंसंच आणलंय. बरं ठेव. किती आणलं? इतकं आणलं, ठेव कोंडाळ्यात. अरे ही काय सावकारी का सोंग? आणि परवापर्यंत चालत होती. ज्या वृद्धाने सांगितलं ते वृद्ध होते, पण त्यांचं ऐकलेलं मी अजून वृद्ध असतो तरी तुमच्यापुढे उभा आहे. म्हणजे चांगुल पण किती चालत आलं होतं ते मी आपल्याला सांगतो. धोका नव्हता म्हणजे किती नव्हता. फाहेन का ह्युएनसँग मला तर नक्की आठवत नाही, दोघापैकी कोणतरी कसावा. तो असा प्रवास करीत असताना एक ठिकाणी युद्ध चाललं होतं आणि तिथून सामान्यतः कोसाच्या अंतरावर एक शेतकरी आपली शेती नांगरत होता, शेतीची कामं करीत होता, शांतपणे करीत होता. तिची मुलं खेळत होती, बायको काही काम करत होती, हा काही काम करत होता. त्या चिनी प्रवाशाने त्याला विचारलं की अरे पलीकडे युद्ध चाललंय आणि तुला भय नाही वाटत? तू म्हणत चालेल ना का, हा जिंकेल नाही तर तो जिंकेल, तो जिंकला तर त्याला कर द्यायचा, हा जिंकला तर याला कर द्यायचं, आमचं चालू आहे ते चालू आहे. याचा अर्थ असा आहे की भारत देशभर घटना एक होती, घटना वापरणारे चालवणारे. आज जसा कलेक्टर बदलला किंवा कलेक्टर निवृत्त झाला किंवा आला म्हणजे आपल्याला काही त्याचा फासा, तसं कुणी राजा आला, कोणी बी राजा होय हमें क्या हानी. पण हे काळ त्या काळातलं आहे की ज्या राज्य व्यवस्थेमध्ये राजाची कोणतीही दखलंदाजी नसे आणि असलीच तर ती कोणाच्या बाबतीत असे. कालिदासांनी वर्णन केलंय एका राजाचं. तो राजा किती चांगला होता. अकार्य चिंता समकालमेव प्रादुर्भवंश्चापधर पुरस्तात् अंतश्वरीरेष्वपि प्रजानां प्रत्यादिदेशा विनयं विनयेता. कालिदास म्हणतो की कोण्या प्रजाजनाच्या अंतःकरणामध्ये वाईट करण्याची इच्छा निर्माण झाली, वाईट केलं नाही, वाईट करण्याची इच्छा निर्माण झाली की हातामध्ये धनुष्य सज्ज करून उभा राहिलेला राजा त्याच्या अंतःकरणात प्रगट होत असे आणि त्याची ती वाईट करण्याची इच्छा जागीच जिरून जाईल, कृतीत उतरतच नसे. आज कृतीत उतरल्याशिवाय कोणी राजकारणी होतच नाही असं आहे. सगळ्यात जास्त लवाड तो आज राज्यकर्ता होतो.
सगळ्यात जास्त चोर तो आज राज्यकर्ता होतो, सगळ्यात जास्त दांभिक तो आज राज्यकर्ता होतो. आणि याला अपवाद नाही कोण. एखादा मनुष्य चांगला असेल पण त्याचं चांगलं पण काय घालायचं की जे वाईटाला आळा घालू शकत नाही, तोही मुरमुरे खात बसतो स्वस्त. तू जाऊ दे, मी एकटा काय करू, एकटा काही करू नकोस, पण त्यात सहभागी झालास ना. सभावान प्रवेष्टव्या वक्तव्य वा समंजसम अब्रुवन विब्रुवन वापी नरो नरक भाग भवेत, असं आहे आपल्याकडे की सभेमध्ये प्रवेश करू नये आणि योग्य ते बोलावं. आता काय सोय आहे योग्य ते बोलावं म्हणायची? आता या दूरदर्शनमुळे तर ते सगळ्यांच्या पुढे येतं. मी कधी फारशी सांगितली नव्हती, पण आज सांगितल्यावरून राहवत नाही म्हणून मी आपल्याला सांगतो. आमचे दादा एक गोष्ट सांगायची, दादुळ महाराज एक गोष्ट सांगायची, मी सांगत नव्हतो पण पुष्कळ दिवसानंतर उशिरा सांगायला हवं. ती गोष्ट अशी आहे की सिंधुरासूर माजला आणि त्याचा पराभव कोण्याही देवाला करता आला नाही. सगळे देव पराभूत झाले, कारण त्याला वरच होता तसं. आता बुद्धिदाता देव गणपती ते सगळे गणपतीला शरण गेले, म्हणजे गणोबा ते सुंदरासूर फार माजला आहे, त्याला काय वर मिळालाय ते नाही तर माहित नाही. तेव्हा आता आमचं रक्षण करा तुम्ही. म्हणजे मला माहिती आहे त्याला काय वर मिळालाय ते. आत्तापर्यंत जे वाहन कोणी वापरलं नाही अशा वाहनात बसून जो युद्धावर येईल तो विजयी होईल तुझ्या विरुद्ध, असा त्याला वर आहे, तो तुला जिंकेल. नवीन वाहन वापरलं पाहिजे, अभिनव वाहन पाहिजे की जे त्याच्यापूर्वी कोणी वापरलं नाही. नुसतं मॉडेल वेगळं असून चालणार नाही माध्यमाची. बरं मग मी करतो म्हणजे व्यवस्था. आता गणपतीने आश्वासन दिलं, सगळे देव शांतपणे आपल्या बंद गेले. गणपतीने विचार केला की वाहनांचे कोणी कोण आहे, काय त्याच्याकडे कोश असेल एखादा वाहन कोश वेगवेगळं. त्यात त्याला आढळलं की गाढव कुठे वाहन नाही, कोण्याही देवतेचं गाढव वाहन नाही. मिळायला सोपं. गणपतीने गाढव पकडून आणली, आपल्या रथाला जोडली, त्या सिंधुरासुराला आक्रमण केलं. वराप्रमाणे सिंधुरासूर पराभूत झाला. गणपती प्रसन्न झाले. गाढवांच्या सहाय्यामुळं यश मिळालं आहे. तेव्हा गणपती म्हणाले, गाढवानो तुमच्या सहाय्याबद्दल तुम्हाला धन्यवाद, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, वर मागा. आता ती गाढव पण त्याने डोकं होतं. खरं असो सांगू का, थोडं डोकं असल्याशिवाय अस्सल गाढवपणा करताच येत नाही. थोडं डोकं असावंच लागतं. ते म्हणे, गणोबा आतापर्यंत आमची फार हिडहिड झाली, उकिरड्याशिवाय आम्हाला कुणी देणी नाही, मला काम चोपून घेतो आणि खायला काही घालत नाही, आणि आमची एकदाच सगळ्यांची दशा आहे. तेव्हा मग आम्हाला राज्य करण्याची संधी मिळाली पाहिजे. आता गणपतीला मोठा प्रश्न पडला, गाढव आणि त्यांनी राज्य करायचं हा काय उद्योग आहे, हे कसं शक्य आहे? म्हणजे विश्वाचं पंचांग ब्रह्मदेवाच्या हातात आहे. न जाणू एखादा काळ असा असेल की यांना अनुकूल ग्रह असतील. तर ब्रह्मदेवाला विचारते, ब्रह्मदेवाला विचार, ब्रह्मदेवा गाढवाला राज्य करण्याची संधी कधी आहे का नाही? ते म्हणले आहे. काय खंडित भारताचं स्वराज्य प्रस्थापित झालं की तुझी गाढवं पाठवून दे. मात्र एक कर, सगळी एकदम पाठवू नको, थोडं थोडं मध्ये पुढे जरा बरं असू दे, नाही तर काय होईल, पहिल्याच खेपेला सगळे नाहीच होईल. तसंच मग बाकीच्या उपाशी राहतील ना, तर सगळ्यांना संधी मिळाली. आता आम्हाला फक्त पडतो की ती गाढवं होती किती आणि किती दिवस यायचे. विधानसभा लोकसभेतले गोंधळ पाहिले म्हणजे यापेक्षा आपण दुसरं काय म्हणणार मला सांगा. कोणत्याही पक्षाचा असलास तर गोंधळ घालतो, मारामारी करतो, दूरक्षेपक एकमेकावर फेकतो. ती काय म्हणजे चौकट नसतो, म्हणजे चौकट त्याला वेल का म्हणतात कोणा ठेवू, चौक म्हणावं ना, पण ती इंग्रजी शब्द तो वेल वापर. आता वेलचा आणि या वेलचा काय संबंध आहे, ही इतकं असतं. हा विकास योजनेतली वेल असेल करायची, ती एवढी झाली की ती वेळ तयार झाली, सगळं पूर्ण.
हे राज्यकर्ते आहेत का? सभेमध्ये बसायची त्यांची लायकी नाही, कोणा विद्वानाच्या पायाशी उभारायची यांची लायकी नाही, ते या तऱ्हेनं बोलतात. आता काय म्हणूया? याचे एकुलते एक कारण आहे, राज्यकर्ता कसा असावा याचे आदर्श लोकांच्या डोळ्यापुढून नष्ट झाले आणि त्यामुळे समाज रचना विस्कळीत झाली आणि आपण खाली येत 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 इतक्या खाली आलो आहोत की फुलं निवडून येते. आता याच्यापेक्षा वाईट काय शिल्लक राहिलं लोकशाहीचं? कुठेतरी सावध होऊन विचार केला पाहिजे की नाही, की काय केलं पाहिजे. आणि म्हणून राजकारण कसं असावं हे स्वतःच्या कृतीने दाखवणारे दोन पुरुष आपल्याकडे होऊन गेले, एक रामचंद्र आणि एक भगवान श्रीकृष्ण. राजकारण कसं असावं? रामासारखं असावं. म्हणून रामराज्य शब्द तरी निदान आपण वापरतो. कृष्ण राज्य शब्द वापरत नाही, कारण कृष्णाने कधी राज्य केलं नाही, पण रामाने राज्य केलं. किती चांगलं राज्य केलं. त्या सीता त्यागाबद्दल रामावर फार आक्रोश केला जातो. नाटककारांनी तर रामाचं अगदी भरीत करून ठेवलंय. स्वतः सीतेची तक्रार नाही, त्याला दुःख आहे पण गाऱ्हाणं नाही. आणि म्हणून मी आपल्याला सावरकरांचं एक उदाहरण सांगतो, म्हणजे कदाचित आपण फार ओरडणार नाही. मीच म्हटलं माझं तर चालणार. रामाचं मोठेपण सांगताना सावरकर एकदा म्हणाले होते की वडिलांच्या आज्ञेसाठी रामाने वनवास पत्करला, आम्हाला राम महान वाटतात. सीतेला रावणाच्या ताब्यातून सोडून आणली अलोट प्रयत्न करून, आम्हाला राम महत्तर वाटतात. आणि जेव्हा लोकसंग्रहासाठी, लोकाग्रहासाठी, प्रजेच्या सुखासाठी रामचंद्रांनी सीतेचा त्याग केला तेव्हा मला रामचंद्र महत्तम वाटतात. आता काय सांगावं? हा सावरकरांचा अभिप्राय आहे. असं पुष्कळ आहे. त्या वालीवादाबद्दल असंच. आता दोघं लढतायत एकमेकाशी, सुग्रीव आणि वाली. आता वालीला समोरून कसं मारायचं तेवढं सांगावं. मध्ये सुग्रीव येते की नाही, बाणाने मारायचं आहे. सुग्रीव आणि वाली एकमेकाशी लढत असताना मध्ये सुग्रीव येईल ना समोरून वालीला मारायचं, तर वालीला पाठीमागे राहूनच मारलं पाहिजे, तरच वाली मरेल, नाही तर मरायचा नाही. पाठीमागे राहून कसं मारलं? आणखीन एक भानगड आहे. त्या वालीच्या गळ्यामध्ये त्याच्या बापानं म्हणजे इंद्रानं दिलेली एक वरमाला आहे, ती जोपर्यंत गळ्यात आहे तोपर्यंत समोरून कोणी त्याचा पराभव करू शकणार नाही. रामचंद्रांनी आपलं ईश्वरी सामर्थ्य वापरलं असतं तर गोष्टी निराळी, पण ही सगळी माणसं मर्त्यावतारस्त्य मर्त्य शिक्षणम या रूपाने काम करतात. आपलं ईश्वरी सामर्थ्य जे आहे ते फार क्वचित वापरतात. रामचंद्रांनी तर जवळजवळ कधी वापरलंच नाही. श्रीकृष्णाने वापरलंय, पण ते सुद्धा एक दोन ठिकाणी, तुरळक ठिकाणी, महत्वाच्या राजकारणाकरता नाही. अगदी त्या द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंगाला तेव्हा आणि परीक्षितीच्या वेळेला, आणि अर्जुनाचा मोह निराश करताना विश्वरूप दर्शनाच्या वेळेला संपली. श्रीकृष्णाला आपलं दैवी सामर्थ्य इतर तो कुठेही वापरलं नाही. सर्व कारण मर्त्यावतारस्त्य लोक शिक्षणम, मर्त्य शिक्षणम, मर्त्यांना शिकवण्यासाठी अवतार असल्यामुळे लोक असे वागले. श्रीकृष्ण आपला राजकारणी नेता म्हणून कधी आठवतच नाही. आम्हाला गोपालकृष्ण आठवतो, नाही तो गोपी कृष्ण आठवतो. त्या नर्तकाचं नाव नाही आहे, गोपींच्या मधला कृष्ण तोच आठवतो. इथंच नाही तर काही संप्रदाय असे आहेत की कृष्ण गोकुळाच्या बाहेर पडला आणि बिघडला म्हणतात. गोकुळात होता तोपर्यंत चांगला, मग तो माखन चोर वगैरे वगैरे. आता त्यांना माहित नाही की हा गोकुळात होता तेव्हा सुद्धा पहिल्यापासून पुतण्याला मारण्यापासून आरंभ झाला. अघासूर मारला, बकासूर मारला, वृषभासूर मारले, कितीतरी राक्षस बालपणे गोकुळ सोडायच्या आधीच मारले. त्यामुळे गोकुळ सोडल्यानंतर मारलेल्या राक्षसांची संख्या थोडी कमीच आहे म्हटलं तरी चालेल. गोकुळाच्या आधीच पुष्कळ मारले. करावंच लागतं. जर परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे ही प्रतिज्ञा आहे. तर परित्राण साधूंचं करायचं आणि धर्माचं संस्थापन करायचं, या दोन गोष्टी जर करायचं असल्यात तर मधलं ते दुर्जनांना विनाशायचे करावंच लागतं. आता इथे गांधीवाद काय कामाचा? विनोबानी त्याचं भाषांतर केलंय, दुष्टा दूर करू. त्या म्हणजे विनाशायाचे दुष्कृतान असताना गीता म्हणजे दुष्टांच्या नाशाकरता म्हणाले नाही, आणि नाशाकरता म्हणाले नाही. परिणाम काय झाला? हजारो लोकांचा संहार मात्र झाला.
आणि म्हणून दुर्जनानां विनाशाय जर केलं नाही तर धर्माचं संस्थापनही होत नाही आणि सज्जनांचं संरक्षणही होत नाही. ही दोघींच्या मध्ये पाचन आहे असं समजा. एकीकडे धर्म एकीकडे सज्जन आहेत, त्यांची एकमेकाची गाठ जर घालून द्यायची असेल. नाही तर आज असं आहे की सज्जन आपल्या ठिकाणी तळमळत आहेत आणि धर्म आपल्या ठिकाणी आधार शोधतोय. धर्माला आधार भेटत नाही, सज्जनांना मार्गदर्शन मिळत नाही. हे दुर्जनानां विनाशामध्ये जेव्हा जातील तेव्हा दोघांची गाठ पडेल. ज्ञानेश्वरांनी म्हटलं धर्मासी नीतीशी सेजभरी, हे तेव्हा होईल. पण म्हणजे दुर्जनानां विनाशाचं काय करायचं? तिथेच जर अहिंसेचा अतिरेक बाळगून दुर्जनांचं दुर्जनपणच लक्षात घेतलं नाही आणि कुणीकडनं तरी त्यांची तोंड गप्प झाली, काही वेळा आतंक गप्प झाला, काही माणसं काही दिवस सुरक्षित राहिली म्हणजे संपलं, असाच विचार करून जर राजकारण करायचं असेल तर चालेल कसं? भगवान श्रीकृष्णाने जे राजकारण केलं त्याच्या माठीमागे दुर्जनानां विनाशाय हे पहिलं सूत्र होतं. कारण सज्जनांचं रक्षण करायचं काय? दुर्जनांचा विनाश झाला की सज्जनांचं रक्षण आपोआप होतं. सज्जनांचं रक्षण झालं की धर्माची स्थापना आपोआप होते. हे तीन वेगवेगळ्या गोष्टी करायलाच लागत नाही. मधला दुर्जनानां विनाश आहे हेच महत्वाचं आहे. आणि दुर्दैवाने आपण ते लक्षात ठेवायला विसरलो होतो. आणि सौजन्य, सहिष्णुता, अहिंसा वगैरे वगैरे घोषित करतो. याला इतकी विकृती आली आहे. सावरकरांनी फार छान शब्द चुनून काढला त्याला, ही सद्गुण विकृती आहे. अरे दूध पौष्टिक खरं, पण नासल्यावर नाही. पदार्थ चांगले खरे पण किडल्यावर नाही. आपल्या सद्गुणाला विकृती आली. आणि नेमकी विकृती कशी आली? आपण सद्गुण सहिष्णू कोणाच्या बाबतीत? परक्यांच्या बाबतीत. आणि स्वकीयांच्या बाबतीत शत्रूहून शत्रू. ही कुठली सद्गुण विकृती? ठीक आहे, अहिंसा दोन्हीकडे सारखी पार, सौजन्य दोन्हीकडे सारखं वापर, कुराणाचं नाव सुद्धा काढायचं नाही आणि मनुला किती शिव्या घातल्या तरी चालतात. हे कुठलं सौजन्य? दोष दाखवायचे झाले तर दोन्हीकडे दाखवा ना. आणि मग आपण पैज लावायला बसू, कशात जास्त आहे ते बघू. एक तुम्ही घ्या, एक मी घेतो, आणि मग ठरवू कोणाचे दोष जास्त आहेत आणि कोणते दोष त्यातल्या त्यात क्षम्य आहेत आणि कोणत्या त्यात क्षम्य नाहीत. कारण ते मनुष्या बाबतीत निष्कारण आहेत, बदनाम त्याला केलेलं आहे. आता हे घटना परिवर्तन चालू आहे तुमचं, काय त्यात येणार आहे मला माहित नाही. मागं काय वाईट होतं ते मला माहित नाही. कारण असं आपलं त्यात काही नाहीच आहे, सगळं उसूनवारीचंच आहे. काही इकडनं आणलं, काही तिकडनं आणलं, काही तिकडनं आणलं, आणि त्यामुळे ते ओझं इतकं झालं. मी असं ऐकलंय की इंग्लंडला घटनाच नाही, अमेरिकी घटना काही 20-25 पानाची आहे, आणि जर्मनी, फ्रान्स, जपान या सगळ्यांच्या घटना अशा 30-35-40 पानाच्या आत आहेत. आपली 250 पानाची घटना आहे. कारण उसनवारीच करायची, मग काय आपल्या डोक्याला ताप द्यायचाच नाही. इकडे पुष्कळ भाऊ आहोत. आता ती दुरुस्त केली जाणार आहे, काय त्यात होणार मला माहित नाही. पण निदान 4 गोष्टी तरी कराव्या असं माझं प्रामाणिक मत आहे. आपली सहमती असेल तर टाळावा जावा. पहिली गोष्ट अशी की मतदाता आणि इच्छुक उमेदवार यांची पात्रता म्हणून काही गोष्ट असावी. त्या मतदात्याच्या पात्रतेमध्ये त्याला त्याच्या भाषेत तरी लिहिता वाचता यावं. कानडी असेल कानडी, तेलुगू असेल तेलुगू, तामिळ असेल तामिळीत, मराठी असेल मराठी, हिंदी असेल हिंदीत, गुजराती असेल गुजरातीत, तिरचा ओरिसा आसामी असाल ते आपापल्या भाषेत, पण स्वतःच्या भाषेत चांगलं लिहिता वाचता आलं पाहिजे त्याला. हे त्याचं पहिलं लक्षण असलं पाहिजे. त्याचं वय वर्ष 21 तरी असावं. शाळेत अजून शिकतोय, अजून बापाच्या पैशावर चाललंय, मॅट्रिकला 3 वाऱ्या गेल्या, वय वर्ष 18 झाल्याबरोबर लोकसभेत कुणी जावं याचा अक्कल यायला आली. आणि उमेदवार जो आहे त्याच्यावर कोणताही फौजदारी खटल्याचा आरोप नसावा. 40 आरोप आहेत म्हणे एकेकावर, आणि ते संरक्षण मंत्री सुद्धा झाले. हा काय प्रकार? एक. आणखीन मत देणं हे सक्तीचं असावं. मत न देणं याला 1 महिन्याची शिक्षा, नाही तर 1000 रुपये दंड किंवा दोन्ही असं दिलं पाहिजे. आपण आधी इथे बसलेले लोक आहात ना, हे मत न देणाऱ्यातले प्रमुख आहेत. जाऊ द्या की सगळेच सारखे. अरे सगळे सारखे, पण थोडं दगडापेक्षा वीट मऊ पाहिजे की नाही? असं त्या खोलात शिरायचं नाही, मला कृष्ण सांगायचं आहे आपल्याला. पण ह्या 4 सूचना मात्र निदान लोकसभेमध्ये आल्या पाहिजे. आणि ओळखपत्र असलं पाहिजे, म्हणजे बुरखेवाल्यांची गैरसोय होईल पण मतदान प्रामाणिक होईल. एवढ्या गोष्टी करा म्हणजे मग घटना कशी असेल तशी चालेल.
नुसती घटना माणसाला काय चांगलं करील? किती चांगली घटना केली तर माणसाला काय चांगलं करील? मला खरंच सांगा, औषधाचं जे पुस्तक आहे त्याचा काढा करून गुण येतो का कधी? म्हणजे कोणताही गुण राहू असला तरी काय झालं, आमच्याकडे औषधाचं मोठं धरलं पुस्तक आहे, रोज काढा करा त्याला पाजावं, रोज काढा करा त्याला पाजावं. औषधाचा काढा करून जसा गुण येत नाही तसं नुसती पुस्तकातली घटना लिहून काही उपयोग होत नाही. ती कार्यवाहीत कशी आणायची याची गोष्ट निश्चित झाली पाहिजे आणि त्याचं सूत्र हेच असलं पाहिजे. आणि हे समर्थ रामदासांच्या विरुद्ध प्रश्नच नाही. मारिता मारिता मरावे त्यांचं राजकारण आहे. पण तुकाराम महाराज हे जरा निराळ्या पद्धतीचे संत मानले जातात. त्यांची वाक्य दोन आपल्याला सांगतो. त्यांनी असं म्हटलंय, दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. विंसू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडीत आला, तेथे पैजाराचे काम व्हावे अधमासी अधम, तुकाराम महाराज म्हणतात. आपल्याकडे युधिष्ठिराला राजनीती कसे असावे सांगत असताना भीष्म जेव्हा सांगतात तेव्हा ते म्हणतात, हे बघ सांगतो तुला, यस्मिन यथा वर्तते यो मनुष्यः तस्मिन् तथा वर्तितव्यम सधर्मः. मायाचारो मायया बाधितव्यः, साध्वाचारो साधुना प्रत्युपेय. की कपट्याशी कपट्याने वागलं पाहिजे, सज्जनाशी सरळपणाने वागलं पाहिजे. सगळीकडे सज्जनपणा म्हणजे स्वतः मरण आहे. बाळशास्त्री हरदासांच्या निमित्ताने व्याख्यानाला सुरू आहे. त्यांनी सांगितलेले एक प्रसंग मला आठवतो. ते शिवचरित्र सांगत होते आणि अब्दुल खानाच्या वराचा प्रसंग होता. आणि ऐतिहासिक इतिहासात वाद आहे की आधी वार कोणी केला, अब्दुल खानाने केला का शिवाजीने केला. आणि शिवाजीला सज्जन ठरवण्यासाठी अनेक इतिहासकारांनी असं लिहिलंय की अब्दुल खानाने आधी वार केला आणि मग शिवाजीने बिचवा बाहेर काढला किंवा वाघनखं वापरली. बाळशास्त्री हरदास म्हणाले, पहिल्या वारानंतर आपण जिवंत राहिलो असं समजलं नाहीत का शिवाजी बावळत होता काय? अरे बोलून चालून तुला मारायला आलाय, तो आता नाही तुला थोड्या वेळाने मारणारच आहे. त्याची काळजी घेण्याकरता तो जिरे टोप वगैरे सगळे घालून आले होते. तेव्हा काही नाही, तुमच्याकडे पुरावा उपलब्ध होईल नाही तर नाही होईल म्हणाले. पहिला वार शिवाजीनंच केला. आता हे काय आहे? यस्मिन यथा वर्तते यो मनुष्य तस्मिन् तथा वर्तितव्यम सधर्म. हा धर्म, श्रीकृष्ण ह्या धर्माच्या पाठीशी भाव आणि म्हणून त्याला दुर्जनाचा संहार करायचा होता आणि सज्जनांचं राज्य स्थापन करायचं होतं. पांडवांच्या पाठीशी श्रीकृष्ण राहिला. पांडव सज्जन आहेत म्हणून, पराक्रमी आहेत म्हणून, धार्मिक आहेत म्हणून, नातेवाईक आहेत म्हणून नाही. कारण पांडव ज्या अर्थाने नातेवाईक होते त्या अर्थाने शिशुपालही तितकाच जवळचा नातेवाईक होता. हे कुंतीची पोरं, ती दुसरी आत्याची मुलं. कुंती कृष्णाची आत्या आहे, तिची मुलं आहे ती. शिशुपाल जो आहे तो दुसऱ्या आत्याचा मुलगा आहे. त्याला ठार मारला तेव्हा नातेवाईक म्हणून नाही, सज्जन म्हणून. आणि यांचं सज्जन पण सुद्धा कसं आहे, बळकट आहे, एकमेकाला सोडायला तयार नाही, घट्ट आहे. म्हणजे ती मूठ अशी बोट असण्यापेक्षा अशी मूठ जास्त सशक्त असते. ते पाची वेगवेगळे आहेत पण घट्ट आहेत. त्यांच्यात मतभेद होत नाही तसं नाही, टोकाचे मतभेद होतात. ती द्रौपदी तर त्या युधिष्ठिराला इतकं विचारून बंद होते की त्याचं नाव होते, पण शेवटी युधिष्ठिराच्या आज्ञेत राहते. भीम तसाच आहे. द्यूताला युधिष्ठिर बसला आणि जेव्हा एकापेक्षा एक द्यूत हाणायला लागला आणि द्यूत जणू त्याच्या डोक्यात चढलं तेव्हा त्यांनी द्रौपदीलाही पणायला लावली. युधिष्ठिर भीम संतापला आणि त्या सहदेवाला म्हणाला, सहदेवा अग्नी आण, हात जाळतो याचे. हे काय चालवलं? भीमानं अर्जुनाने मोठ्या कष्टाने भीमाला आवरले आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये तो दुर्योधन जो आहे ना, तो लुच्चा आहे. तो उठून उभा आहे. तो म्हणला, हे पहा, मी धर्मानं खेळतोय. मी धर्मानं खेळतोय. तुमच्या भावानं युधिष्ठिरानं तुम्हाला पणाला लावलं आहे. मी पण जिंकला आहे म्हणून तुम्ही माझे दास झालेले आहात. तुम्हाला हे जर मान्य नसलं तर असं म्हणा की युधिष्ठिर कोण आम्हाला पणाला लावणारा, त्याचा आमच्यावर काहीही अधिकार नाही. तुम्ही या क्षणी मुक्त आहात. अरे केवढं प्रलोभन आहे, ऑफर केवढी मोठी ऑफर की मुक्त, सगळ्या दास्यातून मुक्त या क्षणी. भर सभेत दिलेलं आश्वासन. भीम उठून उभा राहायला म्हणा, काय करू रे, युधिष्ठिर आमच्या सर्वस्वाचे धनी आहेत,
धर्मपाशाने माझे हात बांधलेले नसते तर इथंच तुझं नरडे पिरवायला असतं. हे पांडवपण आहे. मतभेद इतक्या टोकाचा आहे, पण युधिष्ठिराच्या आज्ञेचं उल्लंघन करायला तयार नाही, आवडलेली नाही, नुकसान झालंय पाहतो आहे, तरीही मर्यादेत राहतो आहे. ही जी धर्माच्या पालनाची पांडवांची प्रवृत्ती आहे ती कृष्णाला आकर्षित करते. त्यांचा एकोपासा विलक्षण आहे, तो तुटत नाही. म्हणून कृष्ण त्याच्या पाठीशी उभा आहे. आणि दुसऱ्या बाजूला दुर्योधन दुःशासन करणे, एकापेक्षा म्हणजे याला अधिक वाईट कोणी ठरवणं कठीण. उर्दामाजी काळे गोरे काय निवडावे निवडणारे सगळेच तसे. त्यात एक विकरणाचा एक अपवाद तेवढा. भीष्म दोन तसे तटस्थ आहेत आणि काही नियमांनी बांधलेले आहेत. तेव्हा पांडव किती चांगले असले, पांडवांचं कितीही कौतुक करीत असले तरी पांडवांच्या पक्षाला येणार नाही, ते निश्चित आहे. तेव्हा ते असून नसल्यासारखे, उलट अडचणीचेच. आता भीष्म द्रोणांना बाजूला सरकवलं पाहिजे आणि या सगळ्यांची आता करायचं काय? मग आता जे करायचं आवश्यक असेल ते करावं. यस्मिन यथा वर्तते यो मनुष्य तस्मिन तथा वर्तितव्यम स धर्म. म्हणून कृष्णानं बारीक सारीक गोष्टीत सुद्धा पांडवांची बाजू राखली आहे. खुळे साहित्यिक लिहितात की कृष्णानं जहा लहान मुलाचा हात धरून गिरवावं तसं पांडवांच्याकडे राज्य गिरवून घेतलं, युद्ध करून घेतलं. त्यांना काय म्हणावं? पराक्रमात कमी नाहीत पांडव, चातुर्यात कमी नाहीत पांडव, बुद्धिमत्तेत कमी नाहीत पांडव, धर्मनिष्ठेमध्ये कमी नाहीत पांडव. पांडवांची एकच उणीव आहे, ते फार सज्जन आहेत. आणि याचा लाभ दुर्जन घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून श्रीकृष्णामध्ये उभा राहिला की सज्जनांना त्यांच्या सज्जनपणामुळे बळी जाता कामा नये. आणि हे सज्जनपणामुळेच बळी गेले असते. आता भीष्माशी लढताना अर्जुन मृत्यूयुद्ध करतो, मनापासून लढतच नाही. एकदा तर मूर्छित झाला भीष्माचे बाण खाऊन आणि ते दृश्य कृष्णाला पाहवलं नाही. भगवान रथावरनं खाली उतरले, हातामध्ये चक्र घेतलं आणि भीष्माच्या अंगावर धावले. आता भीष्माच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मराठीमध्ये वामन पंडितांनी फार सुंदर वर्णन केलंय. असा येता देखे रथ निकटतो श्यामल हरी, तदा गांगेयाच्या उठतील हृदयेले प्रेमल हरी, शराते चापाते त्यजुनी वदला गदगद रवे, जगन्नाथे केले मद सकल लोकात बरवे. भगवान तुझ्या हाताने मृत्यू येतो, यापेक्षा आणखीन चांगलं काही असू शकतं काय? हाताला ते धनुष्य आपल्याकडे गुडघे टेकले, तेवढ्यात अर्जुन सावध झाला आणि भगवंताच्या हातात ते चक्र पाहिलं आणि तो कासावीस झाला. धावत गेला, भगवंताच्या पायाने मिठी मारली. म्हणजे कृष्णा माग सरक, मी लढतो. तू आमच्याकरता आपली प्रतिज्ञा मोडलीस, हे तुझ्या वात्सल्याचं लक्ष म्हणून तुला जरी भूषण असलं तरी आम्ही इतके नादान निघालो की तुला प्रतिज्ञा मोडायला भाग पाडलं. ही आमची नादाने सिद्ध होते. म्हणाल कृपा करून हे करू नको. त्याला परत आणलं आणि मग आपण आवेशाने लढला. असं एकदा नाही, दोनदा झालं. आता काय करा? त्या कर्णाला मारताना तसंच हात उचलतच नाही, ज्याला उचलायला लावतो. त्या जयद्रथाला मारताना तसं, जयद्रथ समोर आहे, संध्याकाळची वेळ आली, हा इतरांच्याकडे लक्ष देतो, त्यावेळेला देऊ नको मार त्याला. आणि त्या जयद्रथाला मारल्यानंतर आणखीन एक भानगड होती. पण ज्याच्या हातून जयद्रथाचं डोकं जमिनीवर पडेल त्याचे मस्तक तुटेल असं त्यानं वर मागून घेतलं होतं त्याच्या बापाने. अरे वा रे क्षत्रिय, रणामध्ये मृत्यू येणे स्वाभाविक आहे. आता याला घरबसल्या मृत्यू पाहिजे होता. कृष्णाने सांगून त्या जयद्रथाचं मस्तक त्याच्या बापाच्या मांडीवर घेऊन टाकायला लावलं. जयद्रथाशी लढताना जाताना द्रोणाचार्य वाटेत उभे होते समोर आडवे. अर्जुन त्यांच्याशी लढतोय, इथे वेळ वाया जातोय. ते म्हणे, हे बाय अर्जुना, द्रोणाचं लक्ष उजव्या बाजूला असेल, कारण तू त्यांना डावा जाणार हे सुद्धा माहिती आहे. आपण डावीकडून जाऊ. मग द्रोणाचार्य म्हणतात, हे काय चाललंय? शत्रूला असं डावीकडून जाऊ नये. द्रोण तिथून अर्जुन ओरडतो, द्रोणाचार्य आपण आमचे गुरु, हा शत्रू नाही. रथ गेला निघून तो. दुसऱ्याशी लढताना लक्ष केंद्रित असलं पाहिजे, हे खरं आहे. पण लक्ष चौफेर नसेल तर काय होईल? भगवंताचं लक्ष चौफेर आहे. त्या सात्विकीला त्या याने मारायला सुरुवात केली आणि त्याचा हात त्यांनी छेदायला. अर्जुना मार म्हणत, तो शिष्य मरतो. हे सगळं भगवान सावध आहे म्हणून होतं. त्यांच्या आपसातली भांडणं आणि किती चमत्कारिक वेळेला सज्जन आहे का?
त्या कर्णाच्या ठार मारण्याच्या आधी कर्णाने त्या युधिष्ठिराला खूप त्रास दिला. मी तुटक गोष्टी सांगणार आहे आपल्याला, याला अनुक्रम नाही, फक्त कृष्णकांनी चातुर्य कसं वापरलं तेवढं समजावं म्हणून सांगतोय आपल्याला. कर्णाला मारायच्या आधी युधिष्ठिराने त्या फार हाल केले कर्णाने युधिष्ठिराचे, म्हणून युधिष्ठिर रणांगण सोडून विश्रांती घेण्याकरता शिबिरात आला. त्याचा ध्वज कुठे रणांगणावर दिसेना. त्या संसप्तकाला संपूर्ण अर्जुन जेव्हा परत आला तेव्हा कृष्णाला म्हणाला, अरे युधिष्ठिराचा ध्वज कुठेही दिसत नाही आहे, आपण त्याची जरा चौकशी करून. हां बरं सांगाल. कृष्णही म्हणत होते की इतक्या श्रमानंतर कर्णाशी लढण्यापूर्वी अर्जुनाला थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे. लक्षात घ्या. हे त्या शिबिरात आले. आता त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे अर्जुनाच्या इतक्या लढल्यानंतर. याला काय वाटलं, कर्णाला मारून आलाय म्हणून हा इतका प्रसन्न. वा वा म्हणले अर्जुना, फार छान झालं, तू कर्णाला मारून आलास, अगदी माझ्या डोळ्याचे पांग फेडलेस. नाही नाही म्हणले दादा, तसं काही झालेलं नाही, अजून कर्णाची माझी गाठच पडली नाही. कर्णाची माझी गाठच पडली नाही म्हणजे हा जो संतापला, कशाला ते गांडी होता ठरलेच म्हणे, ते फेकून दुसऱ्याला देऊन टाक. ते म्हटल्या बरोबर अर्जुनानं तलवार काढली आणि युधिष्ठिराच्या अंगावर धावत गेला. कृष्ण म्हणले वा. मध्ये जाऊन हात पकडला अर्जुनाचा. म्हणजे अर्जुन हे काय भानगड आहे, काय करू म्हणले कृष्ण, मी अगतिक आहे, काय झालं काय सांग तरी. माझ्या गांडीव धनुष्याचा जो अपमान करील किंवा दुसऱ्याला द्या म्हणेल त्याला ठार मारीन अशी माझी प्रतिज्ञा आहे. हा ते म्हणाला, त्याला मारला पाहिजे. खोळा का म्हणले तू. अरे मोठ्याला मारायची ही पद्धत नाही. ज्याला अहो म्हणायचं त्याला तू म्हणलं तरी तो मरतो. ज्याचा मान ठेवायचा त्याचा अपमान केला तरी तो मरतो. जो आल्याबरोबर उठून राहिलं पाहिजे अशाला पाय पसरून बसलं तरी तो मरतो. आता किती माणसं मरतील कोणा ठेवायला, कुणी उठून मारायचं नाही. पण त्यावेळेचा मृत्यू पण नाही, असा अपमान झाला तरी मरतो. मग तर तू याचा अपमान कर, दोन अपशब्द बोल, मी झालं. त्याला अर्जुनाने भडास काढून घेतली, तो युधिष्ठिराला शिवाय घातल्याच्या. आता युधिष्ठिर आधी हवा तो आणखीन कसा विचार. त्याला अर्जुनाने पुन्हा तर दारू बसली. आता म्हणले काय रे, ते म्हणजे युधिष्ठिराला जो मारील त्याला जिवंत ठेवणार नाही अशी माझी दुसरी प्रतिज्ञा आहे. ते आता आपलं मुंड उडवून देतो. शहाणायच म्हणाले, न वृद्धा सेविता त्वया. तू म्हाताऱ्या माणसाची सेवा केली नाहीस म्हणजे अनुभवी लोकांचं बोलणं ऐकलं नाहीस अशी. इथे अशा मूर्ख प्रतिज्ञा करू नये आणि केल्या त्या पाळण्याची पद्धती ठरवली पाहिजे. हे अशी करतात काय. अरे स्वतःविषयी भूषणानं बोलणं, स्वतःचा अगौरव करणं हे स्वतःचा आत्महत्या करण्यासारखंच आहे. तो स्वतःचा गौरव कर, स्वतःची स्तुती कर, म्हणजे मेहनतच जमायस. तेव्हा अर्जुनानं स्वतःची स्तुती घेतली. मला वाटतं आजचे सगळे पुढारी या बाबतीत अर्जुनाच्या अनुयायी आहेत की दुसरं काय करीतच नाही. पण असं आपण दुसरं लक्षात ठेवत नाही की अशी मेलेली मुर्दे सिंहासनात बसून काय उपयोग. ती मेले ना, स्तुती स्वतःची करून घेतली त्याच क्षणी. यांनी पुन्हा कृष्णाचा काय अर्जुनाचा हात धरला. तो युधिष्ठिर कासावीस झाला. तो म्हणला मी असं करतो तसं करतो. शेवटी कृष्णाने समजून घातली, म्हणजे युधिष्ठिरा तू अर्जुनावर रागावलास, त्याच्या हृदयाचा विचार केलास का. त्याला जर खरंच तुझा अपमान करायचा असता तर दुसरी प्रतिज्ञा पार पाडण्याच्या भानगडीत तो पडला नसता. केवळ अगतिकपणाने मी आदेश दिला म्हणून त्यानं तुझा अपमान केला. वास्तविक तुझ्यावर त्याचं इतका अलोट प्रेम आहे की शब्दाने तुला मारलं ते सुद्धा त्याला सहन झालं नाही. तो स्वतःचं मस्तक कापून घ्यायला निघाला. अशा भावावर असं रागवतात. भावांचं सख्य झालं, गायत दोन्ही मिठी भरल्या, कृष्णाच्या आनंदात शिवाने रणांगणावर गेले, कर्णाला मारला. असं कितीदा तरी झालं. मुळात हे युद्ध कशातून निर्माण झालं. द्रौपदीच्या अपमानातून निर्माण झालं. पांडवांच्यावर झालेल्या अन्यायातून निर्माण झालं. पांडवांना देशोधडीला लावलं. त्यावेळेचा पण असा ठरलेला आहे की 13 वर्ष वनवास, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास जो भोगील त्यानं पण हारला की भोगावं आणि त्यानंतर पुन्हा ज्याचं त्याचं राज्य ज्याला त्याला परत मिळावं असं ठरलेलं आहे. पहिल्यापणातच ठरलेलं आहे. हे राज्य द्यायला तयार नाही. कोण. दुर्योधन. त्याकरता तो भीष्मांना विचारतो की यांची खरंच 13 वर्ष पूर्ण झाली का. भीष्मांनी कालगणना चंद्रमप्रमाणे आणि सूर्याप्रमाणे मोजून यांची 13 वर्ष पूर्ण झाली तसं गणित सांगितलं. आता भीष्मापेक्षा अधिक शहाणा कोण म्हणणार होता याला ज्योतिषी. तरी हा राज्य द्यायला तयार नाही. आणि संधी करता संजय धृतराष्ट्राचा सेवक पांडवांच्याकडे आला आणि धृतराष्ट्राचा निरोप सांगितला. काय निरोप. माझा पुत्र म्हणजे
राजकारणी काही काही वेळा कसे बोलतात त्याचा नमुना आहे. माझा मुलगा दुष्ट आहे, त्याला धर्माची काही किंमत नाही, तो स्वार्थी आहे, तो अर्थकामालाच महत्व देतो, पण तुम्ही तरी सज्जन न. हां, तर त्याला हे करू नका, त्रास देऊ नका, तुम्ही तरी निवृत्त व्हा, तुम्ही तरी युद्धाला उभे राहू नका. म्हणजे दुर्योधन युद्धाला उभे राहणार तो राहणार, तुम्ही सज्जन न, हे असं आहे. तुम्ही हिंदू न, आज चाललंय तसं, ते कसे वागतात नाही, तुम्ही हिंदू न. हां, हे अगदी तुम्हाला सांगतोय, तुम्ही हिंदू न म्हणणारे धृतराष्ट्राचे अवतार आहेत सगळे. भगवान श्रीकृष्ण तिथे होते, ते ताड दिशी म्हणाले, म्हणजे संजय या दूत म्हणून इथे आलायस म्हणून सुरक्षित परत जातोस, नाही ते असे बेडे बोलल्याबद्दल तुला इथेच आम्ही शिक्षा केली असती, पण दूत अवध्य आहे म्हणून सोडतो म्हणाले. पण ते त्या आंधळ्याला जाऊन सांग की ऋणमे तत् प्रवृद्धम मे हृदया नापकर्षती यत गोविंदेती चुक्रोश कृष्णा माम दूरवासी. मी दूर होतो तेव्हा गोविंदा धाव, त्राही माम इति गोविंद, माझं रक्षण कर, असं द्रौपदी आक्रोशून म्हणाली होती. ते ऋण माझ्या डोक्यावर अजून फिटलेलं नाही म्हणाले. आता त्या महाभारताच्या संशोधित आवृत्तीमध्ये द्रौपदीचा धावा नाही. द्रौपदीने धावा केल्याचा उल्लेख 2 ठिकाणी आहे. एक द्रौपदीच्या तोंडी आहे जिनं धावा केला तिच्या, आणि एक कृष्णाच्या तोंडी आहे ज्याचा धावा केला त्याच्या. द्रौपदी कृष्णाला बुशी बोलताना म्हणते, निरामर्शेषु अचेष्टेषु प्रेक्षमाणेषु पांडुषु त्राहिमामिति गोविंद मनसा कांक्षितोसी. मी मनापासून मी तुला आळवीत होते, मनसा कांक्षितोसी. आणि पुढे कृष्ण म्हणतो, मगाशी आता सांगितलेला आपला श्लोक, की ऋणमे तत् प्रवृद्धम मे हृदया नापकर्षती यत गोविंदेति चुक्रोश कृष्णा माम दूरवासिनम. मी दूर असताना गोविंदा धाव, असं गोविंद असं द्रौपदी म्हणाली होती. ते ऋण माझ्या मस्तकावर आहे, ते फिडीन म्हणाले मी. आता आमचे विद्वान काय काय बोलतील याचा नेम नाही. मोठे आहेत, विद्वान आहेत, मोठ्या मोठ्या जागेवर बसतात, लेख लिहितात, ते छापून येतात. एका विद्वानाने लिहिले, नाव विचारू नका मला, माझं नाव तोंडावर आहे माझ्या, पण नावाशिवाय आपल्याला काही कर्तव्य नाही, काय लिहिले त्याच्याशी कर्तव्य आहे. ते म्हणले द्रौपदी मनातल्या मनात धावा केला, त्यामुळे तो याच्यात यायचं काही कारण नाही, कारण मनसा कांक्षितोसी. आता इथे कृष्ण चुक्रोश म्हणतो, हंबरली ओरडली म्हणतो. काय कृष्ण दारू प्यायला होता म्हणजे ते दारूच्या धुंदीत त्या माणसाची साक्ष काय कामाची नाही, म्हणूनच सांगितलं की दारू प्यायला असेल त्याची साक्ष घेऊन ये. आता मुळात हे भाषण संजयानं धृतराष्ट्राला सांगितलंय, आणि कृष्ण बोलताना कसा वाटला तेव्हा त्याचं वर्णन केलंय की कृष्णाची वाणी ही मोठी आल्हादिनी होती, मोठी बुद्धिमती होती, अत्यंत रसाळ होती, पण अत्यंत प्रभावी होती. मी भावरावून गेलो. दारुड्याची भाषा अशी असते, पण यांना सांगावं कोणी, कारण याला दुर्योधन तुम्ही समजता इतका चांगला नाही सिद्ध करण्याकरता द्रौपदी वस्त्रधारण झालंच नाही म्हणतात. आता महाभारताच्या संशोधित आवृत्तीमध्ये फक्त द्रौपदीचा धावा नाही. आता कोणा ठेवू, ज्या प्रतिवरनं घेतला असेल त्या प्रती ते पहिलं पान कोणी नोट करायला घेऊन गेलं असेल की धावा चांगला आहे, आपण रोज प्रार्थना करावी, त्यानं परत गेला नसेल, याच्या प्रती ते आलं नाही. आणखीन काय, जर पुढे धावा केल्याचे 2 उल्लेख आहे तर मागचा धावा प्रक्षिप्त कसा, आणि त्यातही पण मौज आहे. गोविंद द्रौपदी म्हणते, गोविंद द्वारकावासीन कृष्ण गोपीजन प्रिय त्राही मामिती गोविंद, असं दोन्ही वेळा, म्हणजे धाव्याच्या सुरुवातीलाही गोविंद आहे आणि धाव्याच्या शेवटी गोविंद आहे. द्रौपदी उल्लेख करते तेव्हा गोविंदा उल्लेख करते, कृष्ण उल्लेख करतो तेव्हा गोविंद उल्लेख करतो. आता नवीन संशोधनाप्रमाणे धावा मुचा मानला पाहिजे की नाही, कारण गोविंद शब्द दोन्ही ठिकाणी आलाय, हे मानायला तयार नाहीत. शेवटी कृष्णाने सांगितलं मी येणार आहे म्हणजे तिथे, मी काय करायचं ते करतो, म्हणून दूत म्हणून कृष्ण स्वतः निघाले, दूत म्हणून स्वतः निघाले. आता युधिष्ठिर राजा आहे म्हणजे मी तिथे जाणार आहे, काय करू बोल. आता युधिष्ठिर महाराज म्हणले बघ सामच कर, भानगड नको. 5 गावं त्याने दिली ना तरी पुष्कळ, त्या वारावतची 5 नव्हे, आणि कंचित एकंच पंचमम असं आहे. त्या मोर्चवर तर त्याचा अर्थ कळला नाही, त्यानं 5व्या गावाचं नावच कंचित एकम लिहिलं. आता काय करावं, आणखीन कोणतंही एक 5 असं त्याचा अर्थ आहे, पण ते साहेबाला सगळं कळतं असं नाही. संस्कृत कोशात बघा कंचित एकमचा अर्थ काय केलाय तू. बरं, अर्जुनाला विचारलं, तो समर्थ प्रशमंचैव कर्तुमर्हसि कैशव, तुम्ही साम्य प्रस्थापित करण्याकरता, समत्व प्रस्थापित करण्याकरता आपला तह झाला पाहिजे.
पुढे जशी आपण करीत आलो तसा, म्हणजे वाटा घाट आपली दहाची, वाटा त्यांच्याकडे आणि घाटा आमच्याकडे, याचा आमची वाटा. आणि युद्ध जिंकल्यानंतर अर्जुनाला विचारलं, अर्जुनाने सांगितलं समर्थ प्रशमनचैव, साम्य करणं चांगलं. भीमाला विचारलं, भीमाने तेच सांगितलं की नको. आणि कृष्ण म्हणजे झाले म्हणतात चमत्कारी, भीमा तू, अरे ज्वालामुखीतून पाण्याचा प्रवाह बाहेर पडावा का? तुला काय हार्ट अटॅक आला का? पॅरालिसिस झालं काय? तुझ्या शरीरात बळ गेलं कुठे? लक्षात घेण्याची ही गोष्ट. पुन्हा पांडवांचं पांडव पण प्रगट होतं. भीम कळवळून म्हणाला की माझं बळ कमी झालं नाही, माझा उत्साह कमी झाला नाही, माझं धैर्य कमी झाले नाही, मी आहे तसाच्या तसाच आहे, उलट वाढलं आहे. पण खरं सांगू का, या युद्धाचा परिणाम शेवटी कुरुसंहारात होणार आहे, कुलक्षयात होणार आहे. आणि म्हणून सर्वान तितिक्षे संकलेशान मास्मनो भरतानशन, सगळ्या वेदना सगळी दुःख आम्ही सहन करू, पण भरत कुलाचा नाश होणं नको. का पॅरालिसिस झालं काय? तुझ्या शरीरात बळ गेलं कुठे? लक्षात घेण्याची ही गोष्ट. पुन्हा पांडवांचं पांडव पण प्रगट होतं. भीम कळवळून म्हणाला की माझं बळ कमी झालं नाही, माझा उत्साह कमी झाला नाही, माझं धैर्य कमी झाले नाही, मी आहे तसाच्या तसाच आहे, उलट वाढलं आहे. पण खरं सांगू का, या युद्धाचा परिणाम शेवटी कुरुसंहारात होणार आहे, कुलक्षयात होणार आहे. आणि म्हणून सर्वान तितिक्षे संकलेशान मास्मनो भरतानशन, सगळ्या वेदना सगळी दुःख आम्ही सहन करू, पण भरत कुलाचा नाश होणं नको. नकुल तेच म्हणाला. सहदेवाने भीमाची साथ दिली. रडत उभी होती द्रौपदी. ती म्हणजे राज्यच घ्यायचं नसलं तुम्हाला तर दूत होतो कशाला? जंगलात जाऊ, होतोच 13 वर्ष, आणखीन पुढची काही वर्ष. जटाधर संझोधीय पाविकम, जटा वाढवा आणि अग्निहोत्राकडे बसा. कृष्ण म्हणे द्रौपदी तू काही काळजी करू नको. माझं म्हणणं ऐकलं नाही तर त्यांना युद्धामध्ये नाश पाहावाच झाले. भगवान हस्तिनापुराच्या रस्त्यावर आले. स्वागताला आता काय झालं होतं, स्वागताला हे उभे होते सगळे. कारण मागच्या खेळेला जेव्हा मागणी करायला गेला तेव्हा दुर्योधन उशाशी बसला आणि अर्जुन बसला होता पायशाशी. जर कृष्ण भगवान आहेत ते अशा नेटाने उठून बसले की त्यांनी अर्जुना पहिल्या प्रथम पाहिलं. हा काय म्हणले, अर्जुना काय म्हणतोस? हा दुर्योधन म्हणतो मी पहिल्या प्रथम आलोय, तू आधी माझ्याशी बोल. तू धर्माचा मोठा प्रणेता आहेस, जरा धर्माने वागावं पाहिजे, आधी येतो त्याचं ऐकलं पाहिजे. असं का म्हणाले? मग थोडी भानगड झाली म्हणले माझ्याकडे. म्हणजे का तू आधी आलास आणि मी याला आधी पाहिलं, आता काय करणार? तेव्हा मी एक कमती गमत करतो, म्हणजे वाटे करतो 2. तर तुम्हाला पाहिजे ते निवडून घ्या. वाटे 2 असे की एका बाजूला मी कृष्ण एकटा निशस्त्र आणि एका बाजूला माझे 1 अक्षौहिणी वीरसैन्य. हे 2 गोष्टी आहेत. पण आता म्हणजे पुन्हा तुला धर्मशास्त्र सांगतो. दुर्योधना मधनं धर्मशास्त्र तुला आठवतं हे बरं आहे. पहिल्यांदा आला तुझं पहिल्यांदा ऐकलं पाहिजे. हे जो धर्मशास्त्र आहे ते आणखीन एक धर्मशास्त्र. वाटे झाले म्हणजे पहिला वाटा लहानानं उचलला पाहिजे, मग मोठ्यानं. तो अर्जुन तुमच्या धाकटाय म्हणाले तेव्हा पहिला वाटा अर्जुनाने उचलावा. आता याचा कासा विजीव की सैन्य घेतलं तर काय करू? या निशस्त्रा खायला काळण लावाय. तो अर्जुन आहे. तो म्हणला कृष्णा ते शस्त्र सैन्याची मला काही गरज नाही, माझे बाणभाते समर्थ आहेत, तू माझा पक्ष सोडता कामा नये. दुर्योधनाला वाटलं वा या येड्याला काही कळत नाही, वरही वरा या असं पाहायचे समज, याला काही समजत. आता या काय माहित काय समजत आहे काय नाही. ती घरी आल्यावर शकुनीने त्याची रासनपट्टी केली. धृतराष्ट्र त्याला बोला की तू हे काय भलतंच काय केलंस? तेव्हा आता त्याचं स्वागत करा आणि त्याला खुश करा म्हणाले. तो जो खुश झाला, कारण पांडवांचं सगळं बळ कृष्ण हे म्हणजे बौद्धिक बळ, मनगटाचं बळ नाही. आणि ते बौद्धिक बळ म्हणजे मूर्ख म्हणून नव्हे, सज्जनपणामुळे आघात करायचं धैर्य होत नाही म्हणून. सज्जनपणा नडतो यांचा. तेव्हा त्याचं स्वागत करा. कृष्ण खुश झाला आणि तो आपल्या पक्षाला किंवा आपल्याला अनुकूल बोलला म्हणजे फार बरं होईल म्हणून यांनी त्याला आमंत्रण द्यायला शकुनी, दुर्योधन, दुःशासन सगळे आले. मोठा थाट केला होता. बोलणं चालणं झालं. कृष्ण परमात्मा म्हणाले ठीक आहे मी आता उद्या भेटतो, आपल्याला मला निरोप पाठवा. मी नाही म्हणाले आपल्याकडे आम्ही रंगमाल सजून ठेवले. दुःशासनाचा माल मोठा चांगला असेल. त्या चंपू भारतामध्ये वर्णन आहे की 6 ऋतूंचा अनुभव एका वेळेला त्या मार्गात घेतला होता, निराळ्या ठिकाणी बसून. म्हणजे काय एअर कंडिशनर असेल त्यावेळेचं. तिने नाही मी विदुरा घरी जातो, माझी आत्या तिथे आहे.
मी म्हणे ज्ञान जेवायला तरी या. जेवायला येणार नाही म्हणे. का? म्हणजे कृष्णा म्हणजे दुर्योधना, प्रीती भोज्य आणि चान्नानी आपद भोज्य आणि वा पुन्हा नचत्वम प्रियसे राजन नचैव आपदगता वयम. आता हे सहकरण आलेल्या दूताचं बोलणं आहे. दुर्योधनाला म्हणतात की एकमेकाचं प्रेम असलं तर जेवावं किंवा आगतिक झाला तर जेवावं. तुझं माझं म्हणले प्रेम नाही आणि मी अजून आगतिक झालो नाही तर तुझ्याकडे कशाला जेव? मी उदराकडे जातो. भगवान उदराच्या घरी जेवायला निघून. तिथे स्पष्ट झालं की भगवंताच्या तहाचं धोरण काय आहे. आता तह तर चांगलाच करायचा होता आणि तह करायचाच होता. 5 गावाचीच मागणी मागायची होती तर फार सोपं होतं. नाही रे दुर्योधना, माझ्या मनात नाही का तुझ्या ऐश्वर्याचं उपभोग घ्यायचं, पण काय करणार, माझी आत्या इथे राहते, फार दिवसात मी भेटलो नाही, ती म्हातारी झाली आता, मी तिच्याकडे गेलो, तिच्या हातचे 4 घास खाल्ले, मी तिला बरं वाटेल म्हणून मी तुझ्याकडे येत नाही. रागवू नको, पुन्हा पसंती आली म्हणजे तुझ्याकडे येईन असं म्हणले असतं तर काय बिघडलं असतं. तर काही बोलले नाही. सरळ म्हणतात प्रीतीभोज्य आणि चान्नानी आपदभोज्य आणि वा पुन्हा, की प्रेम असलं तर जेवावं, नाही तर संकट आलं तर जेवावं. नचत्वम प्रियसे राजन नचैव आपदगता वयम. तुझं आमचं जमायचंच नाही म्हणाले. आणि मग बोलताना असे काही बोलले म्हणता, धर्माच्या गोष्टी सांगितल्या, अधर्म एकही सांगितलं नाही, अन्याय एकही सांगितलं नाही, पण सांगण्याचा थाट असा आहे की पांडवांचा गौरव व्हावा आणि दुर्योधनाची तुच्छता सिद्ध व्हावी. तर दुर्योधन इतका संतापला, इतका संतापला, इतका संतापला की शेवटी कृष्णाने 5 गावाची मागणी पुढे मांडल्यानंतर हा म्हणतो 5 गाव राहू द्या, सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही. कृष्ण म्हणले जितम मया. आणि युद्धाच्या नगाऱ्यावर टिपरू वाजवीत परत आले. तेव्हा असा करावा लागतो. युद्ध झालं, द्रोणाचार्याला मारलं. द्रोणाचार्य दुर्योधनानं संतापवलं होतं म्हणून विवेक विसरले आणि युद्ध पद्धती मोडून लढू लागले, अधर्मयुद्ध करू लागले. द्रोणाचार्य स्वतः ज्यांना शस्त्राचं ज्ञान नाही त्यांच्यावर शस्त्राचा मारा करू लागले. काही ऋषी तिथे आले नाही, काय करता, आधी तुम्ही ब्राह्मण लढता कामा नाही आणि त्यात पुन्हा अधर्माने लढता. कृष्णाने पाहिले या म्हाताऱ्याला आवरल्याशिवाय चालायच नाही. उगाच सोम किती दिवस पोचायचं, काहीतरी वाईट वार्ता याच्या कानावर गेली पाहिजे. याचं प्रेम आपल्या पुत्रावर फार आहे. याने ही सगळी जी परिस्थिती स्वीकारली ती केवळ पुत्राचे हाल होऊ नयेत म्हणून स्वीकारली, म्हणे मुलाला सुखात ठेवा म्हणून स्वीकारली. नाही तर द्रोण काही तशा चमत्कारिक नाही, लालची नाही, पण त्या पुत्राच्या मोहात सापडला आणि भलत्या गोष्टी करायला लागला. म्हणाले तेव्हा भीमाला सांगितलं, एक ते तो हत्ती आहे म्हणे, त्याचं नाव आहे अश्वत्थामा, मार. त्या अश्वत्थामा नावाचा एक हत्ती मारला आणि कहार उठवला, त्या अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्य समोर आहे, त्यांच्या कानापर्यंत गेलं. ती इकडे तिकडे पाहायला लागले. त्यांनी तो युधिष्ठिराचा रथ पाहिला. कृष्णाने ओळखलं की हा युधिष्ठिराला विचारणार अश्वत्थामा खरंच मेला का म्हणून. यांनी चटकन युधिष्ठिराला गाठला. म्हणजे बघ तो द्रोण तुला येऊन विचारील अश्वत्थामा मेला का, तर हो म्हण. आता हे महाराज म्हणजे आत्तापर्यंत मी कधी असत्य बोललो नाही, आता गुरुशी असत्य बोलू. आयुष्यात पहिल्यापर्यंत म्हणते गुरुशी. ते म्हणजे आज तो तुझा गुरु नाही, तुझा शत्रू आहे आणि तुझ्या सत्य बोलण्यामुळे तुझी जी सगळी प्रजा आहे इथे उभ्या राहिलेली सैनिक ज्यांचा निष्कारण वध होणार आहे. चालणार आहे तुला? अरे अत्यंत यद भूतहितम अत्यंतम तत्सत्यमिती धारणा, ज्याच्यामध्ये भूतांचं कल्याण आहे तेच सत्य आहे. मी सांगतो तू बोल. हा बोल ना. पण ते याच्या मनात ते खुडखुड काही गेलं नाही. तो म्हणलो नरोवा कुंजरोवा. आणि मग त्याचा तो आधार चालणार रथ भूमीला टेकला. वाजराज नावाच्या महाभारताच्या टीकाकारांनी म्हटलंय की इथलं जे खोटं बोलणं आहे ते नरोवा कुंजरोवा हे खोटं बोलणं आहे. हे कसं खोटं बोलणं आहे? श्रीकृष्ण वाक्य अश्रद्धा करणं व्याजा. कृष्णाने मार म्हणून सांगितलं होतं तर तसंच सांगायचं. यानं आपल्याला बीच में मेळा चांगभई कशाला केला, 2 दगडीवर हात ठेवायचा प्रयत्न कशाला केला. कृष्णाच्या वाक्यावर श्रद्धा ठेवली नाही, हे असत्य झालं. नरोवा कुंजरोवा म्हटलं हे असत्य नाही, हे असत्य. अश्वत्थामा मेला म्हणून सांगितलं हे असत्य नाही. कृष्णाने सांगितलं होतं मेला म्हणून त्याच्या वाक्यावर श्रद्धा ठेवली नाही म्हणून मेला. त्यानं हातावर टाकून दिली. धृष्टद्युम्न पुढे झाला, त्यांनी ठार मारला द्रोणाचा. द्रोणाने ठार मारण्याकरता त्यांना मिळाला होता. आता मला एक सांगा, भरल्या युद्धामध्ये हातातलं शस्त्र टाकून निमूट बसणं हे काय सौजन्य आहे? हे धर्माचरण आहे? अर्थातून रणांगणातून निघून जायचं. पण पांडव सज्जन आहेत, ते मला मारणार नाहीत. कृष्ण म्हणजे असं काय दाखवतो पांडवाचं सज्जन राहतो तिथे मारा. आता ते धृष्टद्युम्नाचं अर्जुनाचं भांडण झालं, तो सात्विकीमध्ये पडला. काय भानगड पुष्कळ, किती सांगावं तेवढं थोडंच आहे. कृष्णाने वाचवलं कसं ते मी आपल्याला प्रत्येक वेळा सांगतो. हे आता एकच
थोडा वेळ राहिला, थोडा पण मला थोडा वेळ द्याल मला माहिती आहे, पण एकच कथा गुण हा प्रकरण होऊ शकतो. युद्ध संपलंय, कर्ण मेला आहे, शल्य मेला आहे, दुर्योधन रणांगणातून पळून गेला आहे. त्यांची 3च माणसं जिवंत आहेत, यांची हजारो आहेत. अश्वत्थामा, कृपाचार्य आणि दुर्योधन 3च माणसं जिवंत आहेत. दुर्योधन पळून गेला, एका सरोवरात लपला. पांडवांच्या गुप्तहेरांनी तो कुठे लपला आहे ते शोधून काढलं. पांडवांचे गुप्तहेर विजय जवळ असताना सुद्धा सावध होते. आपला कशाच्या कशाला पत्ता नसताना बेसावध होतात. आमची बस गेली तर आपले गुप्तहेर बेसावध झाले असं वर्णन आहे. त्यांनी सांगितलं दुर्योधन अमुक ठिकाणी लपला आहे. त्यांनी त्याला येऊन गाठलं, भीमाने त्याला ओढून बाहेर काढला, गदा गोंडून काही वर्णन आहे. आणि आमचा शिखाई म्हणला, तो गया करायला लागला. तो म्हणा आता सगळंच राज्य तुम्ही घ्या, मी वनवासात जातो, अमुक करतो. युधिष्ठिर म्हणला ते नाही, आता तू तरी नाही तर आम्ही तरी. तो म्हणला मी निशस्त्र आहे, माझ्या हातात काही नाही, तुम्ही 5 जण आहात, मी एकटा काय करू. आमच्या 5पैकी कोणाही एकाशी लढ पडाली, तुला पाहिजे ते शस्त्र घे. आणि हे ऐकलं आणि कृष्ण संतापले. ते म्हणजे सृष्टा भैक्षाय पांडवा, पांडव भीक मागण्याकरताच जन्माला आले. अरे, आणि त्या दुर्योधनाचा गौरव केला आणि युधिष्ठिराला असे बोलले, म्हणता तो दुर्योधन आहे, मोठा अहंकारी आहे, असा आहे तसा आहे, मोठा बलिष्ठ आहे, भीमाला सुद्धा तो परवडणार नाही. त्याने गदा युद्ध मागून घेतलं आणि तुझ्याशी लढणार तर, नकुल सहदेवाशी लढणार तर, अरे अर्जुनाशी सुद्धा गदा युद्धात अर्जुन टिकणार नाही, त्याच्याशी लढणार तर. आणि आता तो भीमाला कशाला मागून घेतो, आता तो नकुलाला मागून घेणार, तो सहदेवाला मागून घेणार, तो युधिष्ठिराला मागून घेणार, कारण त्याला राज्यलोभ आहे, अमुक आहे तमुक आहे. आणि असा त्याला चढवला, त्याच्या पराक्रमाचा कौतुक आहे. भीमाला सुद्धा तो झेपणं कठीण आहे, आणि तुम्ही त्याच्याशी काय लढणार आहात असं त्याचे तिकडे गौरव, आणि इकडे याना हे बोल. त्या दुर्योधनाला आता वाटलं, आता जर मी भीमाला मागितलं नाही तर नामुष्की पत्करण्यासारखं आहे. नाही म्हणलं, मी बाकी कोणी भीमाशीच लढतो, आमले बरं हे चांगलं. सृष्टा भैक्षाय पांडवा असं श्रीकृष्ण म्हणाले. माझा म्हणण्याचा तो अधिकार नाही, पण पुष्कळ खरं तर असं म्हणायचं सिद्ध की सृष्टा भैक्षाय हिंदवा, की आम्ही हिंदू लोक भीक मागण्याकरताच जन्माला आलो. कारण शहाणपणाने कधी वागतच नाही, सगळं चांगलं असतं. आमच्याकडे युधिष्ठिराचा आव आणणारे लोक पुष्कळ आहेत. पाठीमागे एकही भीमार्जुन नसताना, युधिष्ठिराच्या मागे भीमार्जुन होते, याच्या पुढे कृष्ण होता, तेव्हा युधिष्ठिर पण भागत होतं. आमच्याकडे सगळेच युधिष्ठिर आहेत आता दुसऱ्याची. आणि निवडणूक आली की यांच्या विरोधात दुर्योधन दुःशासन बरे म्हणायची वेळ येते. युधिष्ठिर मागास सरला, भीम पुढे आला, दोघांचं युद्ध सुरू झालं. आता एक गमत होती, भीम हा सशक्त आहे, गटिंगण आहे, बलिष्ठ आहे, इतका बलिष्ठ आहे म्हणे की ते लहान लेकरू असताना कुंतीच्या मांडीवर एकदा खाली पडलं तर खालचा दगड फुटला, या लेकराने कुणी सुद्धा केलं नाही, असा आहे. आणि दोघे तुमच्या बलरामाचे शिष्य आहेत गदा युद्धातले. त्या गदा युद्धामध्ये बलरामाचं प्रेम आहे दुर्योधनावर, भीमावर नाही. कदाचित त्याचा असं असावं की बलरामाने डाव सांगावा की पाय असा टाकावा, हार असा करावा, यांनी पाय कसा टाकावा, असं काय झालं. अरे म्हणजे असा पाय टाकू नये, ज्यावेळेला मार बसला तर पाय मोडायचं भय आहे. हा म्हणला, गुरुजी पाय मोडायचं काही भय नाही, गदा कशी येते बघा, तीच मोडायची. म्हणजे हा दुर्योधन पवित्री टाकताना बलरामाचं ऐकत नसणार, आणि तो आज्ञाधारक दुर्योधन, आणि त्यामुळे तो लाडका आणि हा नावडता. आणि नेमका बलराम त्यावेळी टपकला, युद्धात उलट तीर्थयात्रेला गेला होता, नेमका टपकला. तो म्हणा, धर्मानं युद्ध करा, पाय सवळ, मी पंच म्हणून मारा तुम्ही, काय म्हणले असेल. जर युद्ध सुरू झालं, कुणी कोणाला आवरत नाही. आपल्याला पुढे भीमाशी गदा युद्ध करावं लागणार आहे हे माहीत असल्यामुळं दुर्योधनानं 13 वर्ष लोखंडाचा भीम करून त्याच्याशी रोज अभ्यास केला गदा युद्धाचा, प्रॅक्टिस. ते मल्लयुद्धात ते पोतं बांधून त्याला बुक्क्या मारतात की नाही, तसं 13 वर्ष सतत. तेव्हा तो चपळ आहे, काटक आहे, भीम बलिष्ठ आहे, थटिंगण आहे, त्यामुळे त्याला त्या मारायचं काही नाही. दुर्योधन जीव खाऊन मारतो, या होतं थोडंसं, पण त्याची तेवढा परवा नाही त्याला. हा त्यालाही मारतो, तो त्याला सहन होत नाही, पण हे चाललं युद्ध लांबेल किती चालायचं. पुन्हा सूर्यास्त झाला म्हणजे बांधभेट. तेव्हा कृष्णाने अर्जुनाला खून केली मांडी थोपटून. अर्जुन भीमाच्या समोर होता.
कदाचित कृष्ण बलरामाच्या शेजारी उभे राहिले असेल की आमचे दादा न जणू ऐकतो काही ते घाल घोटाळा करतील, ते बलरामाच्या शेजारी उभे होते असतील, माहित नाही मला. अर्जुनानं भीमाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेऊन मुंडी थोपटली, तिच्या लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी डावपेच करून असा वार घातला, तो चुकवण्याकरता यांनी उसळी मारली, तो घाव मांडीवर बसला आणि दुर्योधन कोसळला. आमचे सगळे विद्वान भीमानं अन्याय केला असं म्हणतात, कारण गदा युद्धामध्ये कमरेखाली मार करायचा नाही असा गदा युद्धातला नियम आहे खरं. पण त्यांना हे माहित नाही की दुर्योधनापुरता गदा युद्धातला हा नियम अमेंड झालेला आहे आणि तो भर सभेत झाला आहे. हा दुर्योधन इतका नीच आहे, इतका अधम आहे, त्याच्या अधमतेला सीमा नाही. ती आगतिक द्रौपदी याच्या समोर उभी आहे आणि तिच्या समोर यानं आपली मांडी उघडी करून थोपटली आहे तिला दाखवण्याकरता. निर्लज्जपणाची परिसीमा आहे. कोणताही सभ्य पुरुष ही गोष्ट करू शकतो एखाद्या स्त्रीच्या समोर. हिने आपली मांडी उघडी करून तिच्यावर थाप मारली द्रौपदी पाहत असताना, तिला दाखवण्याकरताच केले. त्यावेळेला भीम उठून उभा राहिला आणि म्हणा, चांडाळा तुझ्या त्या मांडीवर माझी गदा बसणार आहे, आज नाही उद्या जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुझी ती मांडी फोडून काढतो. हे सभेत उच्चारलेले भीमाचे उद्गार आहेत. दुर्योधनाला माहिती आहे आता मांडी कमरेच्या खाली असते त्याला भीमाने काय करावं. दुर्योधनाला शीर्षासन करायला लावून मांडी फोडायची त्याची सामान्य नियम आहे. म्हणून मी आपल्याला सांगितले गदा युद्धाचा नियम आहे खरा आहे, पण दुर्योधनाच्या बाबतीत तो अमेंड झाला आहे. युद्धाच्या ऐन मोक्यामध्ये भीम विसरतोय, कृष्णाने त्याला आठवण करून दिली इतकंच की तुझ्याच प्रतिज्ञा आहे, तू म्हणाला होता करते म्हणजे लवकर निपटून जाईल. आणि अशा रीतीने सगळ्या प्रसंगातून अतिशय चातुर्याने भगवंतानं पांडवांचं रक्षण केलंय. पुन्हा सांगतो, पांडव दुबळे नाहीत, पांडव अडाणी नाहीत, बुद्धिमत्तेत कमी नाहीत, अत्यंत तीक्ष्ण आहे बुद्धिमत्ता त्यांची, अत्यंत शूर आहे. एक एक तर अर्जुन आणि भीम तसे नावाजण्यासारखे आहे की त्रिलोकात त्यांचं नेहमी वर्णन येतं की एक ते भगवान शंकर वगळले तर अर्जुनाशी सामना करण्याला कुणी उभा राहू शकणार नाही, अशा अर्जुनाची खाती आहे. कधी रणांगणाला त्यांनी पाठ दाखवली नाही. युधिष्ठिर खरंच नीतिमान आहे, त्याच्या नीतिमत्तेबद्दल कर्णालाही आवड आहे. पहिल्या दिवशी मी आपल्याला सांगितलं होतं की कर्ण म्हणतो कृष्णाला बोलताना की सैव राजा धर्मात्मा शाश्वतो युधिष्ठिरः नेता यस्य ऋषिकेशो योद्धा यस्य धनंजय, की तो धर्मात्मा युधिष्ठिर हा शाश्वत राजा असो की ज्याचा नेता तू आहेस. नेता म्हणजे नेणारा, घेऊन जाणारा. आपण पुढे होणार आणि मागून या म्हणून सांगणार किंवा असं करा म्हणून सांगणार. हे सांगणारा तुझ्यासारखा नेता असला तरच धर्मराजाचं युधिष्ठिरत्व किंवा युधिष्ठिराचं धर्मराजत्व आणि अर्जुनाचं शौर्य कामी येतं. नाही तर शौर्य क्रूर बनेल आणि धर्म हा दीन बनेल, गुलाम होईल. तुझ्यासारखा नेता पाहिजे. म्हणून राजनीती असली तर ती कृष्णाची पुन्हा पुन्हा महाभारत वाचा, अनेक वेळा वाचलं पाहिजे की त्यातून आपल्या लक्षात येईल की हे केलंच पाहिजे. हे जर न केलं तर तो अपराध. आज आपण ते विसरलो. जर आपल्या भविष्यामध्ये आपल्याला काही बरं व्हावं असं वाटत असेल तर पुन्हा महाभारतातली कृष्णाची जी राजनीती आहे तिचा यथार्थ अभ्यास करून त्याप्रमाणे वागायला शिकलं पाहिजे. आता आज कसं वागावं हे चातुर्याचा प्रश्न आहे. प्रसंग निर्माण झाला म्हणजे सांगता येईल. हे चांगलं आहे, हे चांगलं नाही सांगता येईल. हे बोलावं, हे बोलून सांगता येईल. पण ते असं आहे, भीष्मासारखं वागायचं म्हणजे म्हाताऱ्या बायका करता तरुण मत्स्यगंधा शोधायचा नाही. भीष्मासारखं वागायचं म्हणजे केलेल्या प्रतिज्ञेवर दृढ राहायचं आणि कोणत्याही प्रसंगी आपला पक्ष सोडायचा नाही, म्हणजे भीष्मासारखं राहायचं. तसं कृष्णासारखं वागायचं म्हणजे चोऱ्या करा, पुरींच्या छाड्या काढा, लोणी चोरून खा, हे नाही. दुर्जनांच्या संहाराकरता प्रसंगाला तर ये यथा माम प्रबद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम, जो माझ्याकडे जसा येतो त्याच्याकडे मी तसाच पाहणार, या कल्पनेने कृष्ण जसे वागले आहेत. आणि त्यामुळे सज्जनांचं रक्षण झालं आहे. सज्जनांच्या रक्षणाकरता कृष्ण, आणि ते सुद्धा कोणा, सगळे अन्याय पहिल्या प्रथम कौरव पक्षाने केले आहेत, मग पांडवांना परत फिडी करता ते करावे लागले. पुष्कळ आहे, सांगावं तेवढं थोडं आहे. पुन्हा पुन्हा एक गोष्ट या श्लोकाने आरंभ केला होता, तो भीष्माचा श्लोक पुन्हा एकदा सांगतो आणि थांबतो. तो श्लोक असा आहे, यस्मिन् यथा वर्तते यो मनुष्यः तस्मिन् तथा वर्तितव्यं स धर्म, मायाचारो मायया बाधितव्यः साध्वाचारो साधुना प्रत्युपेयः. आता यात मायाचारी कोण आणि साध्वाचारी कोण याचा विवेक आपण करू शकता म्हणून आणखीन स्पष्ट काही करीत नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भक्ति रूप गंगा वाहे
जया ठाई तेथे माझा साई राहे उभा, तेथे माझा साई राहे उभा. भक्ती रूप गंगा वाहे, भक्ती रूप गंगा वाहे, जया ठाई तेथे माझा साई राहे उभा, तेथे माझा साई राहे उभा. हस्त संकेताने पालवितो लोका, हस्त संकेताने पालवितो लोका, हस्त संकेताने पालवितो लोका. हस्त संकेताने पालवितो लोका, हस्त संकेताने पालवितो लोका. याहो फिरू नका रानो माळा, याहो फिरू नका रानो माळा. भक्ती रूप गंगा वाहे, भक्ती रूप गंगा वाहे, जया ठाई तेथे माझा साई राहे उभा, तेथे माझा साई राहे उभा. मज ओळखावे आहे मी कोठला, मज ओळखावे आहे मी कोठला. मज ओळखावे, मज ओळखावे, मज ओळखावे आहे मी कोठला. कशासाठी आला शिर्डीसी, कशासाठी आला शिर्डीसी, कशासाठी आला शिर्डीसी. कशासाठी आला शिर्डीसी, कशासाठी आला शिर्डीसी. भक्ती रूप गंगा वाहे, भक्ती रूप, भक्ती रूप, भक्ती रूप, भक्ती रूप, भक्ती रूप गंगा वाहे, जया ठाई तेथे माझा साई राहे उभा, तेथे माझा साई राहे उभा. पंढरी क्षेत्रीचा मीच हो वाटाड्या, पंढरी क्षेत्रीचा, पंढरी क्षेत्रीचा, पंढरी क्षेत्रीचा मीच हो वाटाड्या, पंढरी क्षेत्रीचा मीच हो वाटाड्या. गणूच्या त्या उड्या साई बाळे, गणूच्या त्या उड्या साई बाळे. गणूच्या त्या उड्या साई बाळे. गणूच्या त्या उड्या साई बाळे. भक्ती रूप गंगा वाहे, भक्ती रूप गंगा वाहे, भक्ती रूप गंगा वाहे, भक्ती रूप गंगा वाहे, जया ठाई तेथे माझा साई राहे उभा, तेथे माझा साई राहे उभा, तेथे माझा साई, तेथे माझा साई, तेथे माझा साई राहे उभा.